बघा, आज सकाळी या प्रकरणाबद्दल चर्चा सुरू हं, झाली आणि एकूण जेव्हा हे प्रकरण दुपारपर्यंत जसजसं माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाली, याच्या जमिनीचा वर्ग असेल किंवा ज्या मंडळींनी या संदर्भात आता आक्षेप घेतलेले आहेत, हं. एक लक्षात येतंय की ही महारवतनाची जमीन आहे. बरोबर. असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही समजा देवस्थानं असतील किंवा काही जमिनी त्यावेळेला इनाम म्हणून दिलेल्या असतील किंवा आज आपण त्याचं चर्चा करत आहोत, या जमिनींची एक वर्गवारी आणि त्या संदर्भातले काही नियम आहेत. हं, आज जेव्हा हा सगळा विषय दुपारपर्यंत क्लिअर झाला की या संदर्भात नेमकं काय घडलेलं आहे, त्यानंतर सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी करू असं स्पष्टपणे सांगितलं. निवळ सांगितलं असं नाही, तर त्यांनी तहसीलदार येवले म्हणून आहेत, त्यांना तात्काळ निलंबित देखील केलं. त्यानंतर दुय्यम उपनिबंधकावरती सुद्धा कारवाई झालेली आहे, त्यांच्यावरही कारवाई केली. बावनकुळे साहेबांनी संध्याकाळपर्यंत जी स्टेटमेंट दिली त्यानुसार त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. अजित पवारांनी आता संध्याकाळी स्टेटमेंट दिली असेल, पण दुपारनंतर ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यांनी यातली भूमिका स्पष्ट केली आणि मुळातच भ्रष्टाचाराच्या बाबतीत कुठलाही टॉलरन्स या बाबतीत होणार नाही, अन्यथा तात्काळ तहसीलदाराला काही निलंबित करण्याची कारवाई झाली नसती. आणि एक स्पष्ट आहे, जर चुकीचं घडलं असेल तर त्यावर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, कारण हा व्यवहार खूप मोठा व्यवहार आहे. आता त्या संदर्भात जी काही पॉवर ऑफ अटर्नीचा जो विषय आहे, मला असं वाटतं की या संदर्भातल्या काही गोष्टी या चौकशी अंती उघड होतील, हं. पण आज तरी तहसीलदार आणि यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर हे स्पष्ट होत आहे की याबाबत कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. बरं, कणकर सर, फक्त आता त्याच्यामध्ये एका गोष्टीची स्पष्टीकरण द्यावं लागेल की तहसीलदार येवलेंचं जे निलंबन झालेलं आहे ते या प्रकरणाशी संबंधित नाही. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये संबंधित येवलेंचं निलंबन झालंय. या प्रकरणाची चौकशीच झालेली नसल्यामुळं अजून त्यांचं निलंबन या प्रकरणामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचं झालेलं नाहीये. नाही, असेल ना, तुम्ही म्हणताय तेही बरोबर असेल. बघा, असं आहे की घटना आज उघडकीला आल्यानंतर आज हा चौकशीचे आदेश दिलेत. समजा तुम्ही म्हणताय तसं येवल्यांचं निलंबन या विषयाशी संबंधित नसेल, तर जे रजिस्टर आहेत दुय्यम उपनिबंधक त्यांचं तर निलंबन झालं एवढं तर नक्की आहे. त्यामुळे या जमिनीचे व्यवहार वगैरे होत असताना नेमकं काय घडलंय हे शेवटी ज्या वेळेला महसूल मंत्र्यांकडे याची, कारण त्यांनी आज सांगितलंय, मला वाटतं अंजली दमानिया यांच्याशी चर्चाही झाली आणि त्या मला वाटतं या आठवड्याभरातच त्यांना भेटायला जाणार.